नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 21 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय प्रतिमात्यांचा फोन येतो आणि आता सायली म्हणते बोला प्रतिमात्या. तर प्रतिमात्या म्हणतात अगो तू पूर्ण हिंचा चष्मा तिथेच लपवलास जिथे तू लहानपणी लपवायचीस. सायली म्हणते तुम्हाला कुणी सांगितलं. तर प्रतिमात्या म्हणतात मी आता पूर्णाईलाच फोन केला होता, त्यावेळेस ना खूप तुझं कौतुक करत होती. मला म्हणाले की अजूनही तन्वीमध्ये ना लहानपणीचे गुण अगदी जसेच्या तसेच. सायली मला सुद्धा ना तुझं खूप कौतुक वाटतं ग. तू हे तन्वी असल्याचं नाटक किती मनापासून करतेस ग, अगदी छान जमतंय हो तुला, असं प्रतिमात्या बोलत असतात. आणि सायलीला कंटिन्यू सगळ्या आतापर्यंतच्या आठवणी आहेत ना त्या आठवत असतात. जसं की पूर्णाजीने पहिल्यांदा हाक मारलेली, त्यानंतर शुभंकरोती म्हणतानाचा सीन, सगळे सीन आठवत असतात. आणि सायलीला थोडंसं ना सतत चक्कर सुद्धा येत असते. प्रतिमात्या म्हणतात खरं तर ना सायली मला ना आश्चर्यच वाटतंय, पूर्णाई ना तुझ्यामध्ये तन्वी का दिसली असेल. अगं तुझा आणि तन्वीचा तर अगदी दूरपर्यंत काही संबंधही नव्हता. आता सायली म्हणते मनामध्येच खरंच माझा आणि या तन्वीचा खरंच दूरपर्यंत माझा संबंध नाही आहे, तरीही मला तिच्या गोष्टी का आठवत आहेत आणि तिच्या संदर्भात काही जरी घडलं तरी मला असे चित्रविचित्र भास का होत आहेत, असे ही सायली विचारच करत असते. आता बघा अश्विन काय होतं की अश्विन आता त्याच्या रूममधून बाहेर येतो. विमल म्हणते अश्विन दादा तुम्ही कुठे बाहेर निघालात का. आता अश्विनला तर जायचं असतं कोर्टामध्ये, अर्जुनने बोलवलेलं आहे ना. आता अर्जुन म्हणतो हो ते हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आहे ना तर त्यासाठी जावं लागतंय, तर निघतो मी असं. आता अश्विन विमलला सांगतो आणि आता तिथून निघतो आणि विमल जाते किचनमध्ये आता काहीतरी काम करण्यासाठी. आता आपण पाहतोय की वरुण, प्रतापराव आणि कल्पना हे दोघे जण सुद्धा येतात आणि आल्यानंतर आहेत ना ते पाहतात तर विमल तर किचनमध्ये काम करत असते. आता कल्पनाताई म्हणतात की अरे विमल अगं मी काय म्हणते, आम्ही अस्मिता आणि पूर्णाई या दोघींना घेऊन मंदिरामध्ये जातोय, तासाभरामध्ये ना आम्ही येऊ परत, आणि जर का तोपर्यंत सायलीला काही लागलं तर बघ जरा. आणि म्हणतात की अश्विनी काही नाश्ता केला नाही आहे, त्याला जर का काही भूक लागली तर त्याला काही खायला दे. विमल म्हणते अहो पण अश्विन दादा तर आत्ताच हॉस्पिटलला निघाले, गडबडीत होते. प्रतापराव म्हणतात म्हणजे काहीतरी इमर्जन्सी आली असणार. आता विमल म्हणते ठीक आहे मी तयारी करते. आता बघा कल्पनाताईंना काही राहत नाही. कल्पनाताई म्हणतात की अश्विन नक्की हॉस्पिटलमध्येच गेला असेल ना. प्रतापराव म्हणतात अगं हो. कल्पनाताई म्हणतात नाही त्याची मला ना खूप काळजी वाटते हो. प्रतापराव म्हणतात हे बघ कल्पना नसत्या शंका घेऊ नकोस, आणखीन कुठे जाणार आहे तो, हॉस्पिटललाच जाणार ना. आणि हे बघ तू आहे ना तो जेवढा जास्त बिझी राहील ना अश्विन तेवढा शांत राहील. माणूस सतत कामात राहिला ना की त्याला दुःख विसरणं सोपं जातं. कल्पनाताई म्हणतात अहो पण त्यांनी साधी सकाळपासून कॉफीसुद्धा घेतली नाही आहे, तसाच उपाशी गेलाय होतो. प्रतापराव म्हणतात काय आल्यानंतर खाईल ना तो, नको काळजी करूच. आणि म्हणतात हे बघ कल्पना तो आला ना की मी त्याच्याशी बोलतो, चालेल का तुला. आता निघायचं का आपण. बरं मी ना पूर्णाईला घेऊन येतो, तो अस्मिता तयार झाली का बघ, ठीक आहे. आता असं म्हणल्यानंतर दोघंही जातात बरं का. आता आपण पाहतो की पुन्हा प्रतिमात्या म्हणतात हॅलो सायली ऐकतेस ना ग. तर सायलीला थोडंसं गरगरत असतं. सायली म्हणते हो ऐकते ना प्रतिमात्या, अहो पूर्णाजींसाठी जे शक्य आहे ना मी ते सगळं करते. प्रतिमात्या म्हणतात तुझी जबाबदारी घेतली ना सायली म्हणून सगळं काही निभावलं जातं, नाहीतर खरंच खूप अवघड होऊन बसलं असतं ग. थँक्यू सायली. सायली म्हणते अगं थँक्यू का म्हणताय प्रतिमात्या. तर प्रतिमात्या म्हणतात अगं माझ्या आईची इतकी काळजी घेतीस तू अगदी मनापासून ना, म्हणून मी तुला थँक्यू म्हणते. आणि म्हणतात बरं ठेवू का ग आता. तर सायली म्हणते हो तुम्ही सुद्धा काळजी घ्या. म्हणून दोघीसुद्धा आता फोन ठेवतात. तर ही सायली आणखी विचारातच असते. सायलीला आता आठवायला लागतात की सायली तू अगदी तन्वी ना असल्याचं एकदम करेक्ट नाटक करते असं प्रतिमात्या म्हणतात. तेव्हा सायली म्हणते की मी पूर्णाजींचा चष्मा नेमका त्याच जागी कसं काय लपवला, मी पुन्हा एकदा त्या जागी जाऊन बघू का, मला काही जाणवतं आहे का, ते मी पुन्हा एकदा बघू का, असं सायली म्हणते. आणि बेडवर झोपलेली असते आरामात, तिची तब्येत ठीक नसते ना तर पुन्हा ती तिथून उठून निघून जाते. आता आपण पाहतोय जेलमधला सीन. आता जेलमध्ये अश्विन येतो. त्याला चैतन्य आणि अर्जुन घेऊन येतात. लगेच प्रिया म्हणते अश्विन तू आला जरी मी तुझीच तर वाट बघत होते, मला माहिती आहे की अर्जुन तुला कॉल करणार आणि मग तू एक सेकंदही थांबणार नाहीस, लगेच धावत येशील ते. आता बघा ही प्रिया बोलत असते की मला खात्री होती रे अश्विन. तर अश्विन लगेच रागात म्हणत असतो की दादा मी तुला आधीच सांगितलं होतं की मला हिला भेटण्याची अजिबात इच्छा नाही आहे म्हणून. आता प्रिया खूप आश्चर्याने बघते. खरं तर तिला आशेने बघत असते ती अश्विनकडे. अश्विन म्हणतो दादा तू मला इथे का बोलवलोस. तर प्रिया म्हणते एक मिनटं अर्जुन म्हणजे तू अजून अश्विनला सांगितलेलंच नाही आहेस का. अश्विन म्हणतो मला काहीही ऐकायचं नाही आहे म्हणून, आणि म्हणतो की मी निघतोय म्हणून. आता लगेचच अर्जुन त्याच्या खांद्यावरती हात ठेवून थांबवतो आणि म्हणतो थांब अश्विन, प्रियाला काय म्हणायचे ते एकदा ऐकून घे म्हणून. अश्विन म्हणतो दादा
तू काय आता हिची बाजू घ्यायला लागलायस का रे? हां, हिचं काय ऐकून घे म्हणतोयस तू मला, असं अश्विन म्हणतो. चैतन्य म्हणतो, हे बघा मी इथे कोणाचीही बाजू घेत नाही पण तिला काय म्हणायचंय हे शांत डोकं ठेवून ऐकून तर घे. तर अश्विन म्हणतो, मला या बाईचं साधं तोंडही बघायचं नाहीये तर मी जर काय ऐकून घेऊ. अश्विन खूपच चिडत असतो आणि म्हणतो की मी निघतोय. प्रिया मागून ओरडते ना, ज्या बाईचं तुला तोंडही बघायचं नाहीये ना तिच्या पोटात तुझं मूल वाढतंय अश्विन. असं म्हणल्यानंतर अश्विनला काहीच सुचत नाही. बाप रे, अश्विनचा इतका मोठा धक्का बसतो ना, अशी काही शॉकिंग रिॲक्शन दाखवली ना अश्विनची की बस. आता आपण पाहतोय की अश्विनला एवढा मोठा धक्का बसलेला असतो की अश्विन डायरेक्ट आता पाठीमागे वळून बघतो हां प्रियाकडे बराच वेळ. खरं तर त्याला त्यावेळेस ना काय बोलावं ते समजतच नसतं, थोडासा हायपरच होतो. आणि बघा आता अश्विन काय करतो की थोडंसं ना चालत येतो ह्या प्रियाकडे आणि लगेचच म्हणतो की खोटं आहे हे, नाही 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 खोटंच आहे हे, खोटंच आहे असं अश्विन म्हणायला लागतो. आता बघा हां काय होतं पुढे की अश्विन म्हणतो, असं कसं शक्य, अरे अरे ही प्रिया आजपर्यंत नुसतं खोटेपणाच करत आली आहे ना, आणि आता हे कसं काय शक्य आहे. तसंच आहे ना, ही जसा खोटेपणा करत आली ना तसंच हे सुद्धा ना खोटंच असणार आहे. हिने केलेले गुन्हे माफ व्हावेत ना म्हणून त्यासाठी केलेलं हे नवीन नाटक असणार आहे तिचं हे. दादा विश्वास ठेवू नकोस असं अश्विन म्हणायला लागतो आणि म्हणतो, दादा अरे ही प्रेग्नेंट वगैरे काही नाही आहे, शक्यच नाही आहे रे हे. आता बघा चैतन्य म्हणतो, नाही अश्विन, जेल अथॉरिटीजकडे आम्ही बोललोय, सगळ्या काही टेस्ट झाल्यात, प्रिया खरंच प्रेग्नेंट आहे. आता असं चैतन्य सांगतो आणि म्हणतो की ही म्हणते ना तेच खरं आहे, ही प्रेग्नेंट आहे. आता अश्विनला खरंच खूप मोठा धक्का बसतो. हां प्रिया म्हणते, आता तरी तुझा विश्वास बसला ना रे माझ्यावर. आता बघा अश्विनला ना 2 मिनिटांनी असं कोलमडल्यासारखंच होतं. हां प्रिया लगेच म्हणते, अश्विन अरे अश्विन, शेवटी आपलं प्रेमच जिंकलं, नियतीला हे मान्यच नव्हतं की तू आणि मी वेगळे व्हावेत म्हणून, असं प्रिया लगेच बोलायला लागते. हां पण हे अश्विनला अजिबात आवडत नसतं. आता बघूयात आपण, ही प्रिया लगेचच आहे ना स्वतःच्या पोटावर हात ठेवते आणि म्हणते, म्हणून तर हे बाळ आहे ना अगदी योग्य वेळेला आलेलं आहे, आता हेच आपल्याला एकत्र आणणार आहे. आणि प्रियाचे एक शब्द आहेत ना प्रेक्षकांना अक्षरशः अश्विनच्या ना काळजाला छेद घालत असतात. हां आता बघा प्रिया त्याला असं काही बोलत असते ना की बस लगेच अश्विन थोडासा मागे सरकतो, म्हणजे ना इतका धक्का बसलेला असतो की तो थोडा असा खाली पडतोय का काय असं होतं. इतक्यातच अर्जुन आणि चैतन्य त्याला सावरतात. हां अश्विनला खूप मोठा शॉक बसलेला असतो. अर्जुन म्हणतो, हे बघ अश्विन, तुला हे सगळं समजावं ना म्हणून आम्ही तुला इथं घेऊन आलेलो आहोत. आता पुढे काय करायचं हा सर्वस्वी निर्णय, हा चॉईस आहे ना तो तुझा आहे असं अर्जुन म्हणतो. प्रिया लगेचच म्हणते, 1 मिनिट, चॉईस काय असणार आहे आता याच्यामध्ये, असंही प्रिया अर्जुनला म्हणायला लागते. अरे या बाबतीत दुसरा काही चॉईस असू शकत नाही ना अर्जुन. आणि बघा अश्विन गप्पच बसलेला असतो, अश्विनला काही सुचत नसतं. प्रिया म्हणते की आमच्या बाळाला आई आणि बाप दोघंही हवेत, असं कसं बोलतोस रे अर्जुन तू. आणि म्हणते की अश्विन प्लीज, अरे आता तरी माझ्यासाठी बेलसाठी अप्लाय कर ना प्लीज, हे बघ प्लीज मला घरी घेऊन जाणार रे अश्विन. आणि अश्विन आहे ना खरंच त्याला खूप वाईट वाटत असतं हे सगळं काय होऊन बसलं म्हणून. प्रिया म्हणत असते की अश्विन, तू मी आणि आपलं बाळ आपण तिघं ना खूप छान राहूयात रे. आणि म्हणते आपण ना खरंच आपला खूप सुखाचा संसार होईल बघ, असं अश्विनला आता नको ती स्वप्न दाखवायला लागते. आणि त्याला म्हणते, विचार कर ना अश्विन, अरे हे बघ मी तुला ना बाळाची शपथ घेऊन सांगते, मी परत आहे ना खरंच कुठलीही चूक करणार नाही, मी ना परत कधीच वाईट वागणार नाही, असं आहे ना शपथ घेऊन सांगायला लागते. आणि म्हणते की मी सुभेदारांची आदर्श सून आणि तुझी आदर्श बायको आणि आपल्या बाळाची आदर्श आई म्हणून वागेन रे, असं नाटकातच लागते ना बोलायला. आणि म्हणते, मी शपथ घेऊन सांगते रे, मी सगळं काही करेन आणि परत कधीच चुकणार नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना आणि मला घरी घेऊन चल ना, असंही म्हणायला लागते. हां प्रिया पण बघा अश्विन पूर्णपणे शांत असतो आणि आता ना असं जेलच्या बाहेर हात काढायला लागते आणि त्याचा हात खेचायला लागते आणि म्हणते की माझ्या पोटावर हात ठेवून असं म्हणत असते की अरे बोल ना बाळाशी, अरे बाळ आपलं कधीपासून वाट बघतंय तुझी, असं म्हणून त्याचा हात पकडायला जाते आणि म्हणत असते की प्लीज अरे निदान त्याच्यासाठी तरी मागचं सगळं निदान विसरून जाणार आहे अश्विन. आता अश्विनला ना खूप इरिटेट व्हायला लागतं. प्रिया म्हणत असते, बघ आता दुसरा कुठलाही विचार करू नकोस, ये माझ्याजवळ ये, आणि असं म्हणत असते की आपलं बाळ वाट बघतंय तुझी. अश्विनचा हात घेऊन पोटावर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आता अश्विन जोरात हाताला असा काही हिसका देतो ना की मागे सरकतो आणि म्हणतो की आपलं बाळ आपलं, अगं काय बोलतीस हे तू, असं अश्विन म्हणायला लागतो. आणि म्हणतो की तुझ्यासारख्या सतत फसवेगिरी करणाऱ्या मुलीवरती विश्वास कसा ठेवायचा सांग ना. आता अश्विनला ना हे तयारच होत नसतो की तो बाळ माझं आहे म्हणून. अश्विन म्हणतो, तुझा अख्खा जन्मच खोटं बोलण्यात गेला ग, मग कशावरून तू आता खरं बोलतीयस. बबली लोखंडे, कशावरून सांग ना, कशावरून बबली लोखंडे, हे बाळ तुझ्या पोटातलं आहे ना ते माझं आहे, सांग ना कशावरून, असं अश्विन आता बोलायला लागतो. प्रियाला इतका शॉक बसतो ना की कशावरून हे बाळ माझं आहे म्हटल्यानंतर तिला अक्षरशः ना प्रियाला ना धक्काच बसतो आणि तिला ना हे शब्द आता ऐकावेसे वाटत नसतात. आता आपण पाहतोय पुढचा सीन.
आता विमल म्हणते चला किचनमधलं माझं सगळं काम आवरून झाले, आता अश्विन दादांची खोली साफ करते म्हणून असं म्हणून विमल आहे ना अश्विनच्या रूममध्ये जाते. इतक्यातच सायली आता जिन्याच्या पायऱ्या उतरते. अर्थातच ती तिच्या सगळ्या आठवणी आठवत म्हणजे त्याच झोनमध्ये असते आणि आता तिला एक तिच्या मनाने ठाम घेतलेलं असते की बागेत जायचे म्हणून, आणि त्याच ठिकाणी जाऊन बघते की पुन्हा काय आठवतं. या झोनमध्ये सायली ना चालत चालत आता बागेमध्ये जाते आणि ना सायलीला बाहेर जाताना कुणीच पाहिलेलं नसतं. आता आपण पुन्हा जेलमधला सीन पाहतोय. प्रिया म्हणत असते अश्विन, अरे अश्विन तू आपल्या बाळाबद्दल असा कसा काय विचार करू शकतोस. अश्विन म्हणतो का नाही करायचा मी विचार असा, सांग ना का नाही विचार असा करायचा. अगं तुझी सगळी काही अफेअर्स आहेत ना तर ती आम्हाला कळाली होती, तुझी सगळी पाप आमच्या समोर आलेली होती आणि आता ना त्यामुळे ना मला असं वाटतं की हे बाळ नक्की कोणाचं येते, हे मला खरंच कळत नाही हे बाळ कोणाचं येते. असं अश्विन स्पष्टच बोलायला लागतो आणि म्हणतो की दुसऱ्या कोणाचं तरी मूल माझ्या माथी मारून आता मला मूर्ख बनण्याचा तू कशावरून प्रयत्न करत नसशील. आता प्रिया म्हणते नाही बास रे अश्विन, खरंच बास, आता ना मला हे सगळं ऐकवत नाही रे. आणि म्हणते की प्लीज असं काही बोलू नकोस रे, खरंच प्लीज मला नाही ऐकवत आहे. असंही प्रिया त्याच्यासमोर हात जोडून अगदी कानावर वगैरे हात ठेवून म्हणत असते आणि म्हणत असते की अरे निदान आपल्या बाळाचा तरी विचार कर अरे. अश्विन म्हणतो हे बघ माझा जसा तुझ्याशी काही संबंध नाही आहे ना तसाच तुझ्या पोटातल्या बाळाशी सुद्धा माझा काही संबंध नाही आहे. आणि प्रियाला ना खूप धक्का बसतो. बापरे प्रेक्षकांना आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे ना, त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करा. प्रिया म्हणत असते की हे बघ अश्विन, तू माझ्यावर किती जरी आरोप करत असशील ना तरीही या बाळाचा ना बाप तू आहेस, तुझा हे बाळाने. आता हे सगळं मी कोणाची शपथ घेऊन सांगू रे तुला. आता अश्विन म्हणतो शपथ, बाप रे, आणि शपथ अगं तू घेणार, अगं तू माझ्या सगळ्यांची खोटी शपथ घेऊ शकतेस आणि आता मला शपथेचं सांगतेस, असं अश्विन बोलायला लागतो. पुढे म्हणतो की आमच्यासमोर ढळढळीत खोटं बोलत असताना तो रविराज काका, प्रतिमात्या, पूर्ण आजी इतक्या सगळ्यांच्या खोटे शपथ घेऊन आजपर्यंत मोकळी झालेली आहेस आणि आता तू मला शपथेचं सांगतेस. अगं आता आणखीन कोणाला मारायचा विचार आहे तुझा, असं अश्विन या प्रियाला म्हणायला लागतो. अर्जुन म्हणतो अश्विन, हे बघ अश्विन, तू इतका त्रास करून घेऊ नकोस, प्लीज शांत होतो, आपण शांतपणे बोलूयात याच्यावरती. अश्विन म्हणतो नाही आता शांतपणे यावर बोलण्यासारखं काही नाहीच आहे, कारण हा विषय माझ्यासाठी आता कायमचा संपलेला आहे, असं अश्विन म्हणतो. आता बघा प्रियाला ना खरंच खूप वाईट वाटत असतं. अश्विन आता म्हणून ती पाया पडते आणि म्हणते अश्विन प्लीज अरे असा कठोर होऊ नकोस रे, म्हणून जेलमध्येच ना खाली पाया पडते आणि म्हणते हे बघ तू वाटलं तर ना तू माझ्याशी संबंध सोड पण आपल्या बाळाशी नको रे संबंध तोडू प्लीज अश्विन. आणि म्हणते की एक काम कर, तू ना आपल्या बाळाची DNA टेस्ट करून घे. आपल्या बाळाची DNA टेस्ट कर आणि मग तरी तुझा विश्वास बसेल ना, पण आपल्या बाळाचं आयुष्य त्याला जन्माला येण्या अगोदरच असं उद्ध्वस्त करू नकोस रे अश्विन प्लीज. आता अश्विन आहे ना त्याच्या पाय अक्षरशः मागे खेचतो कारण प्रिया त्याचा पाय पकडत असते आणि म्हणतो दादा चल इथून प्लीज. आणि प्रिया म्हणत असते अश्विन प्लीज, हे बघ माझ्या चुकीची शिक्षा तू बाळाला नको देऊस रे प्लीज अश्विन. आता अश्विन म्हणतो की तुम्ही दोघं जण येताय का मी निघू, असं अर्जुन आणि चैतन्याला म्हणत असतो, कारण हे दोघे जण अजूनही ठामपणे उभे असतात. अर्जुन म्हणतो अश्विन, अरे या बाळाशी तुझा कुठलाही संबंध ठेवायचा नाही, हा डिसिजन तुझा शेवटचा आहे किंवा असं काहीतरी अर्जुन विचारायला लागतो आणि म्हणतो सांग ना अश्विन, तुझा हा डिसिजन तुझं एकदम फायनल आहे का. आता प्रिया तर बघतच राहते. अश्विन म्हणतो दादा हो, माझा हा डिसिजन फायनल आहे म्हणून. आणि प्रियाला ना खरंच खूप मोठा शॉक बसतोय. आता अश्विन म्हणतो की मी ना आता शेवटचं सांगतोय दादा, ही बबली लोखंडे आणि हिच्या पोटातलं मूल यांच्याशी माझा काहीही संबंध नाही, म्हणून या दोघांशी माझा काही संबंध नाही आहे. आणि पुढे म्हणतो आणि यापुढे कधी संबंध येणारही नाही, असं अश्विनने ना आता ठामपणे सांगितलेलं असतं. पण बघा अर्जुन तरीही कन्फ्यूज असतो. अर्जुनला काय करावं ना ते कळत नसतं. प्रिया म्हणते अर्जुन, अरे तू अश्विनला समजायचं सोडून असा गप्प का आहेस अरे. आणि म्हणते की अर्जुन तुम्ही ना घरी सांगा आहे आणि मग आई बाबा पूर्ण आजी हे सगळे आहेत ना, हे सगळे त्यांच्या नातवंडाला आनंदाने स्वीकारतील, असंही प्रिया म्हणायला लागते. आता बघा अर्जुनला खरंच कळत नसते की आता या परिस्थितीमध्ये नक्की काय करावं ते. चैतन्य सुद्धा कन्फ्यूज असतो. आता अश्विन काय करतो, अर्जुनचा हातात घेतो आणि म्हणतो दादा मी ना आजपर्यंत तुझ्याकडे कधीच काही मागितलेलं नाहीये, पण ना आज मी तुझ्याकडे मागतोय, प्लीज मला देशील का. प्रियाच्या लगेच लक्षात येतं. प्रिया म्हणते नाही अर्जुन प्लीज हो म्हणू नकोस, अर्जुन प्लीज हो म्हणू नकोस, अरे हे आमच्या बाळाबद्दलच काहीतरी असणार आहे, प्लीज अर्जुन हो म्हणू नकोस. आणि अश्विनने अर्जुनचा हात घट्ट पकडलेला असतो. अर्जुन म्हणतो काय हवंय तुला. तर अश्विन पटकन बोलून जातो ना, प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल घरात कोणालाही सांगू नकोस प्लीज, हे बघ हे असं काही घडलंय नाही, आपण कोणाला
कोणालाच कळू नको देऊयात. आता प्रिया म्हणत असते, अरे असं कसं होईल, कसं असं होईल सांगणार आहे अर्जुन. हे बघ अश्विन माझ्या पोटात सुभेदारांचा वारस आहे आणि असं कसं होईल तो म्हणतोयस ते. अर्जुन म्हणतो, अश्विन अरे इतकी महत्त्वाची गोष्ट आपण घरच्यांपासून लपवायची आहे. प्रिया म्हणते, नाहीच लपवायची. आता अश्विन जोरात ओरडतो, दादा तुला शपथ आहे दादा. प्रियाचा डबल आवाज काढतो आता तर अश्विन आणि म्हणतो, हे बघ दादा, तुझ्या धाकट्या भावाने आयुष्यात पहिल्यांदा तुझ्याकडे काहीतरी मागितलंय आणि तू मला हे वचन देतोयस की नाही यावरती माझं पुढचं अख्खं आयुष्य अवलंबून असणार आहे दादा. प्लीज दादा मला वचन दे रे दादा. आणि म्हणतो की हे बघ सायली वहिनी, मॉम, डॅड आणि घरातले यांना कोणालाही कळालं ना तर ते सगळेजण वीक पडू शकतात आणि ते एकदा का वीक पडले ना तर ते हिच्या बेलचा सुद्धा विचार करू शकतील आणि मला आता ही बाई माझ्या आयुष्यात नको आहे. आणि ही बाई जर का आपल्या आयुष्यात परत आली ना आणि किंवा आपल्या घरात परत आली ना तर आता मी ना तिथे नाही थांबणार असं अश्विन म्हणतो. आणि अर्जुनचा हात इतका घट्ट पकडतो आणि म्हणतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बाई मला आता माझ्या आयुष्यात नको आहे. बापरे, अर्जुनला खरंच काही समजत नसतं काय बोलावं ते. अश्विन म्हणत असतो की त्यामुळे हिच्या प्रेग्नन्सीबद्दल घरी सांगण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत. आणि प्रिया म्हणत असते, नाही अर्जुन हो म्हणू नकोस. आणि अश्विन म्हणतो, दादा प्लीज मला वचन दे की तू घरी कोणालाही सांगणार नाही आणि ना ही गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहील, तुम्ही आणि चैतन्य असं अश्विन म्हणतो. आणि प्रिया ना आतून ओरडत असते नाही म्हणून. अर्जुन म्हणतो, अश्विन अरे एक काम कर की आपण घरी जाऊन ना शांतपणे बोलू. अश्विन म्हणतो, नाही दादा मला ना आत्ताच्या आत्ता वचन दे तू, आत्ताच्या आत्ता वचन दे की ही गोष्ट तू आपल्या घरच्यांना अजिबात सांगणार नाही म्हणून. अगं आपल्या घरच्यांनाच काय तर तू सायली बहिणीला सुद्धा सांगणार नाहीये, प्लीज मला वचन दे. अश्विन ऐकायलाच तयार नसतो. बापरे, अर्जुनला ना आता बघा एवढं झालं तरी अर्जुन काही हो म्हणत नाही पण अश्विन काही पाठपुरावा केल्याशिवाय सोडतच नाही. आता आपण पाहतोय घरचं असेल. इकडे सायली बागेमध्ये आलेली असते आणि बागेमध्ये येऊन आहे ना ती त्याच झाडाखाली येते जिथे तिने चष्मा लपवलेला असतो आणि त्या झाडाच्या शेजारी उभी राहून त्या झाडाकडे एकटक बघत असते. आता सायली त्या झाडाच्या मुळाशी बघते आणि म्हणते, तन्वीने लपवला नेमका त्याच झाडाच्या मुळाशी मी कसा काय चष्मा लपवला. आणि असं सायली म्हणते. इतक्यात नाही तिला कुणीतरी लहान मुलगी सतत पूर्णाजी अशा हाका मारतेत ना असा सतत भास व्हायला लागतो. आता सायलीला काही कळतच नाही. मग सायली काय करते, आजूबाजूला ना बागेत थोडंसं फिरून बघते की हा आवाज कोणाचा आहे म्हणून. पण तिला काही आवाज ऐकायलाच येत नसतो, म्हणजे कुणी छोटी मुलगी दिसतच नसते. आणि सायली सगळीकडे पाहते. सतत पूर्णाजी म्हणणारी छोटीशी मुलीचा आवाज आहे हे फक्त सायलीला कळतं. आणि आता सायलीला ना हा आवाज आहे ना अक्षरशः ना इरिटेट करायला लागतो आणि आता तिला ना चक्कर यायला लागते. आणि बघा सायली दोन्ही हात आता तिच्या कानावर ठेवते आणि डोळे बंद करून घेते कारण सतत पूर्णाजी असा भास होत असतो. आणि तिला छोट्या तन्वी कसा चष्मा तिथं असं माती उकरून लपवून ठेवत होते ना हे सगळे भास व्हायला लागतात. आणि ज्यावेळेस सायली डोळे उघडून बघते ना तर त्यावेळेस प्रेक्षकांना अक्षरशः ना सायलीला तिच्यासमोर अगदी त्या झाडाखाली छोटी तन्वीना लपून पूर्णाजी अशी हाक मारते असा भास होतो. आणि सेम जसं काल रात्री सायलीने चष्मा लपवलेला असतो ना झाडाखाली त्याच्यात तिथली माती उकरून सेम तसंच ती मुलगी सुद्धा ना तशीच माती उकरून तिने चष्मा पुरत असते आणि अगदी सेम टू सेम सायलीसारखं घडलेलं असतं. म्हणजेच अर्थातच तन्वीसारखं सायलीने केलेलं असतं पण सायलीला वाटत असतं की अरे काल पण मी असा चष्मा लपवला होता म्हणजे तन्वी पण लहानपणी असा चष्मा लपवायची. आणि हे सगळं ना सायली स्वतःच्या डोळ्याने हे सगळं पाहत असते आणि तिला या गोष्टीचा खरंच खूप त्रास होत असतो कारण आता एकतर सायली प्रेग्नंट असते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून आहे ना सायलीचं अक्षरशः डोकं बंद बनायला लागतं. आणि सायलीला सतत आठवत असतं की काल रात्रीसुद्धा मी याच ठिकाणी चष्मा लपवला, अरे पण मी असा कसं काय लपवला. याचं काही रहस्य सायलीला उलगडतच नसतं. आता बघा काय होतं की ती मुलगी पण सेम तसा चष्मा लपवते. हे जेव्हा सायलीच्या लक्षात येतं तेव्हा सायली अक्षरशः डोक्यावरती हात ठेवते आणि आता तिला हे भास विचित्र आवाज हे सगळं ना आता नकोसं होतं. आणि आता सायली ना तिथे चक्कर येऊन पडते. आणि त्या छोट्या मुलीने चष्मा लपवल्यानंतर म्हणाली असते पूर्णाजीला चष्मा आता मिळणारच नाही. आणि सायली म्हणते मला ही मुलगी म्हणजे ही छोटी तन्वी आणि मला ही कसे काय दिसते असं म्हणून सायली चक्कर येऊन पडालेली असते. आई गं मला हे काय होतंय म्हणून. आणि सायली आता त्या झाडाखाली चक्कर येऊन पडते. आपण पाहतोय की आता काही वेळानंतर कल्पना ताई त्यानंतर पूर्णाजी, प्रतापराव आणि अस्मिता हे चौघजण सुद्धा मंदिरातून येतात आणि घरामध्ये जातात पण त्यांना बागेमध्ये चक्कर येऊन पडलेली सायली काही दिसत नाही आणि ते डायरेक्ट बाळाला घेऊन आहे ना घरामध्ये जातात. इकडे प्रिया म्हणत असते अर्जुन प्लीज असं कोणतंही वचन देऊ नकोस, अरे प्लीज अर्जुन, अरे तू आता सायलीशी आणि घरच्यांशी खोटं बोलणार आहेस का असं प्रिया अर्जुनशी बोलायला लागते. आणि बघा अश्विन काय करतो, चैतन्य म्हणून चैतन्याचा हात पकडतो आणि अर्जुनच्या आणि स्वतःच्या हातामध्ये चैतन्याचा पण हात घेतो आणि म्हणतो मला ना तुमच्या दोघांकडून वचन हवं आहे की ही बातमी तुम्ही कोणालाही सांगणार नाही. आणि प्रिया म्हणत असते नाही असं होऊन कसं चालेल, अरे अश्विन प्लीज असं नको करूस. आणि अश्विन ओरडायला लागतो प्लीज मला वचन द्या. आणि हे दोघे जण सुद्धा खूप
खूप शांत असतात आणि इकडून प्रिया ना आकांत करायला लागते की असं करू नकास म्हणून. आणि आता अश्विन फायनली म्हणतो की दोघी काही बोलत नाहीत. मग नंतर तुम्ही दोघांनी मला वचन दिलेले आहेत प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल तुम्ही कोणालाही सांगणार नाहीत म्हणून, आणि मला ना खात्री आहे, आणि म्हणतो की हे वचन तुम्ही मोडणार नाही असं अर्जुन आणि चैतन्याला अश्विन म्हणायला लागतो. आणि बघा या प्रियाला ना खूप मोठा धक्का बसतोय आणि आता अश्विन रडत आहे ना अक्षरशः तिथून निघून जातो. प्रिया म्हणत असते प्लीज अरे अश्विन ऐक तरी माझं. अर्जुन म्हणतो चैतन्य जा पटकन आणि त्याला सावर, आणि अर्जुन तिथेच थांबतो आणि प्रिया अश्विन म्हणून रडायला लागते. आता बघा अर्जुन काय करतो की प्रियाकडे येतो, तर लगेच प्रिया म्हणते अर्जुन निदान तू तरी माझं ऐकून घे. अरे हे बघ मी ना माझ्या सगळ्या चुका सपशेल मान्य केल्यात की नाही तूच सांग बरं असं म्हणायला लागते. आणि अरे आता तर मी एक आई आहे अरे, मग मी त्या चुका परत कशा करेन सांग ना अर्जुन असं म्हणायला लागते. आणि म्हणते मी सगळ्यात अगोदर माझ्या बाळाचा नाही का विचार करणार. आता अर्जुन म्हणतो अगं पण हे बाळ त्याच्या आता बापालाच नकोय आणि ही वेळ आहे ना तू स्वतःवर ओढवून घेतलेली आहेस. अगं कुठलाही हजबंड वाईफसाठी आई बाबा होणं ही खरंच खूप आनंदाचं असतं ग, आणि तू काय केलंस प्रिया, आणि तू माझ्या भावाकडून तो आनंदसुद्धा हिरावून घेतलास ग असं अर्जुन प्रियाला म्हणतो. आणि म्हणतो की तू त्याला त्या बाळावरती सुद्धा शंका घ्यायला भाग पाडलायस अर्जुन असा प्रियाला म्हणत असतो. आणि म्हणतो की प्रिया आता त्याचा ना तुझ्यावरचा विश्वास पूर्णपणे गेलाय. हे बाळ जरी का आता त्याचं असेल ना तरी सुद्धा ना तो आता ॲक्सेप्ट करणार नाही. नशीब अरे इतकं कसं काय तुझं खराब आहे, अशी वेळ आहे ना कुठल्याही बाईवर कधीच येऊ नये. इथे जेलमध्ये तो आता आयुष्यभर घालवणं ही खूप छोटी शिक्षा आहे ग तुझ्यासाठी बबली लोखंडे. पण तुला माहिती आहे का सगळ्यात मोठी शिक्षा तुझ्यासाठी ही असेल की तुझ्या बाळाला कधीच बाप नसेल असं अर्जुन म्हणतो, की तुझ्या बाळाला कधीच बाप नसेल, अगदी कधीच नाही असं अर्जुन 2-3दा म्हणतो. आणि आता अर्जुन तिथून निघून जातो आणि प्रिया ओरडायला लागते नाही अर्जुन प्लीज एवढी मोठी शिक्षा नकोच देऊ रे मला, प्लीज मला इथून बाहेर काढ, प्लीज माझ्या बाळाला इथून घेऊन जा, प्लीज असं नका करू असं प्रिया जेलमध्ये आता खूप ओरडायला लागते. सगळी सुभेदार फॅमिली घरी आल्यानंतर विचारतात की काय का अश्विन आला का, तर लगेचच विमल म्हणते नाही अजूनही आले. मग कल्पनाताई म्हणतात सायली खाली आली का ग, तर विमलताई म्हणते की नाही अजून त्या खाली आल्या नाहीत. आता कल्पनाताई म्हणतात बरं तिला सांग चहा घ्यायला तरी खाली ये म्हणून. आता विमल म्हणते हो, आणि आता वरती जाते. अस्मिता म्हणते डॅड कोर्टात काय झालं असेल हो, नाही म्हणजे आपण येईपर्यंत चैतन्य आणि अर्जुन हे दोघेजण यायला हवे होते ना, अजून कसे आले नाहीत. आता कल्पनाताई म्हणतात हो ना, आणि म्हणते की मला सुद्धा चैन पडत नाही. अहो मी काय म्हणते मी अर्जुनला फोन करून बघते. प्रतापराव म्हणतात नको अगं तुला कळतंय का ते कोर्टात असतील आणि त्यांना डिस्टर्ब होईल, आणि त्यांनी आपल्याला सांगितले नाही ओपन आणि शट केस आहे त्यामुळे लगेचच निकाल लागेल, तू नको बरं त्यांना फोन करू, त्यापेक्षा एक काम करतो अश्विनला फोन कर आणि बघतो कुठं येते असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात हां मी बघते हां चालेल म्हणून लगेचच आहे ना अश्विनला फोन लावतात. तोपर्यंत अर्जुन चैतन्य आणि अश्विन तिघजण सुद्धा दारामध्ये झालेले असतात. आता अश्विनचा फोन वाजल्यानंतर अश्विन म्हणतो मम्माचा फोन आहे, आणि आता इकडे तोपर्यंत दारात असतात म्हणून फोन कट केला जातो आणि तिघेही आतमध्ये येतात. आता बघा हे तिघीजणी जेव्हा आतमध्ये येतात ना त्यावेळेस ना आता त्यांना लगेच प्रतापराव म्हणतात हे काय तुम्ही तिघीजण एकत्र कसे काय आलात बरं. आता असं म्हणल्यानंतर बघा हा अर्जुन आणि चैतन्य तर गप्पच बसतो. आता लगेच प्रतापराव म्हणतात अश्विन तू अरे हॉस्पिटलला गेला होतास ना. अश्विन म्हणतो हो मी हॉस्पिटललाच गेलो होतो, पण दादा आणि चैतन्य मला इथे गेटजवळच भेटले म्हणून आम्ही तिघीजण आतमध्ये एकत्र आलो म्हणून. आता अर्जुन आहे ना आणि चैतन्य दोघंजणांना खोटं स्माईल करण्याचा प्रयत्न करतात. कल्पनाताई म्हणतात नक्की ना. आता असं म्हणल्यानंतर अश्विन बघायलाच लागतो. लगेच कल्पनाताई म्हणतात असं तर नाही ना की कोर्टात काहीतरी घडले आणि तुम्ही आम्हाला सांगत नाही. अर्जुन म्हणतो नाही मम्मा असं काहीच नाही आहे, अगं कोर्टाचा निकाल लागला अगदी आपल्याला अपेक्षित होता ना तसाच निकाल लागलाय असं अर्जुन सांगायला लागतो. अस्मिता म्हणते काय रे काय झाली शिक्षा प्रियाला. अर्जुन म्हणतो इतक्यातच ना विमल का म्हणजे अर्जुन असं बोलण्याचा प्रयत्न करतो इतक्यातच विमल येते आणि म्हणते वहिनी अवसायली तर त्यांच्या खोलीतच नाही आहेत असं विमलला घाबरून सांगायला लागते. आता सगळ्याला नाही वाटायला लागते भीती, अरे सायली कुठे गेली असेल म्हणून. इतक्यातच आपण पाहतोय पुन्हा इकडे सचिन त्या वकिलाला घेऊन महिपतकडे आलेला असतो, आणि आता सचिन म्हणत असतो महिपतला मी साक्षीकडून नेहमी तुमच्याबद्दल ऐकतो, ती म्हणते की अण्णांना एखादी गोष्ट हवी असेल ना तर ते काही करून ती गोष्ट करतातच म्हणून, पण अण्णा मी आज प्रत्यक्ष पाहतोय की तुम्ही ही गोष्ट करताय म्हणून. आता नागराज लगेच म्हणतो सचिनला काय पण कौतुक चालू आहे, अरे तू काय तुझा अजून सासरा नाही झालेला एवढा नको मस्का मारू त्याला. आता सचिन म्हणतो हो नागराज अंकल अहो मी मस्का वगैरे काही नाही मारत आहे हो,
मी आत्ता इथे येताना बाहेर चर्चा ऐकली. सगळेजण आपापसामध्ये बोलत होते की महिपत शिर्के इतका आदर्श माणूस या जेलमध्ये ना त्यांनी पाहिला नाही. आता असं म्हणल्यानंतर लगेच महिपत बघा देवाच्या वगैरे आभार मानून पाया पडायला लागतो. सचिन म्हणतो या सगळ्यामुळे ना तुमच्या लवकरात लवकर सुटका होण्यासाठी ना मदत होणार आहे. महिपत म्हणतो सचिन तू म्हणतोस ते यातून तू म्हणतोस तर ते खरंच होईल का रे? सचिन म्हणतो 100% शंकाच नाही. आता तो वकील म्हणतो मी पुढच्या हिअरिंगची तारीख लवकरच घेतो आणि त्यावेळेस ना पुढच्या तारखेला तुमची नक्कीच म्हणतो की सुटका सुद्धा होईल. महिपत म्हणतो नाही मी तसं ऐकलेलंच आहे. महिपत म्हणतो की जेलमध्ये जर का कैद्याची वागणूक चांगली असेल ना तर त्याला लवकर सोडतात म्हणून, पण आता बघू माझ्या बाबतीत तसं होतं का असं महिपत म्हणत असतो. आता पुन्हा इकडं पण पाहतोय अर्जुन म्हणतो खोलीत नाही आहे म्हणजे अरे तिला बरं वाटत नसताना ती गेलीच कुठे आणि मी सांगितलं होतं ना लक्ष द्या म्हणून. कल्पनाताई म्हणतात अरे मगाशी आम्ही मंदिरात गेलो त्यावेळेस तर ती खोलीतच होती ना. विमल म्हणते पण मी सुद्धा घरातच होते ना, मला तर त्या खाली आलेल्या दिसल्याच नाहीत, मग मला असं वाटलं की त्या त्यांच्या खोलीतच असतील. अर्जुन म्हणतो अगं पण मी सांगून गेलो होतं ना विमल की तिची तब्येत ठीक नाही आहे तिच्यावर लक्ष ठेवा म्हणून, म्हणते अशी कशी काय बाहेर कुठे गेली? चैतन्य म्हणतो ठीक आहे रे एवढं पॅनिक व्हायला काय झालं आहे, असेल इथेच कुठेतरी आपण गार्डनमध्ये बघूयात का? प्रतापराव म्हणतात अस्मिता पूर्णाच्या रूममध्ये बघ तिथेच असेल. अस्मिता म्हणते नाही हो डॅड, पूर्णाजीला मी तिच्या रूममध्ये घेऊन गेले ना तर त्यावेळेस ती तिथे नव्हती आणि म्हणते की मी एक काम करते स्टोर रूममध्ये बघते. तर अर्जुन लगेच म्हणतो विमल तू ना बाहेर बघ आणि चैतन्यला म्हणतो अश्विन वरती बघ आणि अश्विनला म्हणतो अश्विन तुझ्या रूममध्ये पण एकदा बघून ये बरं. आता सगळेजण सायलीची शोधाशोध करायला निघतात ना. आता ही विमलसुद्धा सायलीताई म्हणून बागेत जाते. आता ही विमल तर आहे ना बराच वेळ दाखवलेला आहे की सायलीताई म्हणून हाका मारत असते आणि फायनली शेवटी ते त्या झाडाजवळ येते आणि तिला दिसतं की आता सायली चक्कर येऊन पडली म्हणून. आणि आता जोरात आहे ना ही विमल ओरडायला लागते सायलीताई करून, अशी काही जोरात ओरडते ना की बस. आणि आता आपल्याला डायरेक्ट असं दाखवलं की सायलीला घरामध्ये आणून अश्विन तिचं चेकअप करतोय असं. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग आणि इथेच संपतो. प्रेक्षकांना उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे ना प्लीज माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. कारण का माहिती का आता उद्या इथून पुढे ना ठरलो तर मगचे भाग अतिशय मनोरंजक होणार आहेत. म्हणजे आत्ता जोपर्यंत होते ना त्यापेक्षा सुद्धा मनोरंजक. आता बघा अश्विन चेक करतो आणि सायलीला म्हणतो हे बघ जे काही असेल ना सायली वहिनी तर ते अगदी स्पष्ट आणि क्लिअर सांगून टाक. तुझे लास्ट पिरियड कधी आले होते? तर सायली म्हणते 2 महिन्यापूर्वी. आता कल्पनाताई लगेच हसायला लागतात. अर्जुन म्हणतो आपल्याला वहिनीच्या काही टेस्ट कराव्या लागतील. तर सायली म्हणते त्याची गरज नाही आहे भाऊजी, मी ती चाचणी केली आहे घरीच. आता लगेच ना अस्मिता आणि कल्पनाताई खूप खुश होतात कारण त्यांना समजलेलं असतं आणि अश्विनला पण समजलेलं असतं, पण अर्जुनला काही कळत नाही. अर्जुन म्हणतो काय झालं असेल? तर अस्मिता म्हणते अर्जुन तुला अरे कुणी वकील केलाय रे? आता प्रतापराव म्हणतात अगं आता कळत नसेल त्याला, पण एकदा हा बाप झाला ना की सगळं काही याला कळायला लागेल. आता अर्जुन उठून उभाच राहतो ना काय झाले ते. आणि कल्पनाताई तर आता सायलीचे पप्पीच घेत असतात आणि म्हणतात की अर्जुन सायली कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही दोघं जण आई बाबा होणार आहात. आता असं म्हणल्यानंतर अर्जुनला एवढा शॉक बसलेला असतो ना, अर्जुन असा धक्क्यातच दाखवला आणि सायली कंटिन्यू अर्जुनकडे बघत असते कारण अर्जुनला आत्ताच बाळ नको असतं ना. आणि आता सायलीची मनस्ताप आणि सायलीची जी अवस्था आहे ना ती खरंच खूप क्रिटिकल झालेली असते की तिला वाटत असते की आता अर्जुन नक्की कसा रिॲक्ट करेल याचंच टेन्शन सायलीने घेतलेलं असतं. आता यासाठी अर्थातच पाहूया उद्याचा एपिसोड. त्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.